गोंदिया जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे नदी नाले ओसळून वाहत आहे। मी सध्या गोंदिया शहरातील नाल्याजवळ आहे। आपण बघू शकता या नाल्याच्या लागून एक घर होता आणि पावसामुळे ओसळून गेलेला आहे आणि या घरामध्ये 3 लोक होते आणि 2 लोक या मलम्याखाली दाबून गेले आहेत आणि एकाला वाचवणं यश आलेलं आहे। आमच्यासोबत शहरातील तहसीलदार आहेत। काय सांगणार, रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे? काल रात्री गोंदिया आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जे काही नदी नाले आहेत शहरातील ते ओसंडून वाहत आहेत। तसेच नगरपालिका गोंदिया आणि चिंचूरगाव यांच्या हद्दीवरून जो वाहणारा नाला आहे त्यामध्ये पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने त्या शेजारी अग्रवाल कुटुंबीय अनिल अग्रवाल यांचे घर हे पूर्णपणे नाल्यामध्ये कोसळले आहे। काल रात्री या घरामध्ये 3 सदस्य होते। अनिल अग्रवाल हे कुटुंब प्रमुख आहेत, ते सुखरूपरित्या बाहेर पडलेले आहेत। मात्र त्यांचा मुलगा आणि त्यांची पत्नी हे घराच्या मलब्यामध्ये अडकून आहेत। त्यापैकी त्यांचा मुलगा नितीन अग्रवाल यांना प्रशासनाच्या वतीने बाहेर काढण्यात आलेला आहे, हॉस्पिटलकडे रवाना करण्यात आलेला आहे। मात्र त्यांची पत्नी किरण अग्रवाल या अद्यापही मलब्याखाली दबून आहेत। त्यांना काढण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने जिकडीचे प्रयत्न चालू आहेत। या ठिकाणी शहरातील आणि परिसरातील सर्व जनतेला आवाहन विनाकारण मुसळधार पावसामध्ये आपण येऊ नका। त्याचबरोबर एखादी अनुचित घटना आपल्या नगरामध्ये गल्लीमध्ये घडली असल्यास तात्काळ प्रशासनास आपण कळवावी, हे आवाहन मी आपल्या सर्वांना करतो। नक्कीच जिल्ह्यात काही ठिकाणी रिपरिप पाऊस तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस। या पावसामुळे नदी नाले ओसळून वाहत आहेत आणि या नदी नाले ओसळून वाहत असल्यामुळे काही गावाचा संपर्क पण तुटलेला आहे। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।